नमस्कार मैत्रिणो, मी संगीता. संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणो तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा मैत्रिणो, इथं आपण 2 कैऱ्या आणि गूळ घेतला आहे. मग आपल्याला ह्या 2 कैऱ्यांपासून अगदीच मस्त अशी भन्नाट रेसिपी करायची. ह्या कैऱ्यांची आता आपण पूर्ण अशी सालं काढून घेऊया बघा मैत्रिणो. ती बी आपल्याला 2 शिट्ट्यांमध्ये अशी ही रेसिपी होणार आहे पहा मस्तपैकी. एकही थेंब पाण्याचा वापरायचा नाही आहे मैत्रिणो. पाहू शकता तुम्ही. अशा पूर्ण आता मी ही साल काढून घेणार आहे आणि अगदीच कडक अशी कैरी आहे ही आणि आंबट बी खूप आहे पहा. मग ही रेसिपी अक्षरशः तोंडाला तुमच्या चवच देणार पहा. आंबट गोड अशी होणार आणि ती बी आपल्याला बनवायची आहे कुकरमध्ये. मग चला मैत्रिणी, तुम्ही कधी कुकरमध्ये बनवली का हो? खरंच एकदा करून पहा, खूप छान आहे. अगदी महिनाभर 6 महिने टिकणारी अशी ही रेसिपी होणार आहे मैत्रिणो. आता हे बघा, इथं पूर्ण ह्या कैरीच्या आम्ही अशा खापा करून घेते बरं का. जेवढ्या छोट्या करता येईल तेवढ्या करा, काही प्रॉब्लेम नाही. थोड्या मोठ्या राहिल्या तरी चालन. आपल्याला साल का काढायची असते? कारण की साल थोडीशी कडवट असते, त्याच्यामुळे ती साल काढून टाकायची. बघा, असा एक साईडला गूळ आणि अजूनही वरून टाकणार आहे मैत्रिणी, पाहू शकता. हे बघा, त्याच्यावरनं संपूर्ण हा मी गूळ टाकला आणि त्याच्यावरनं अजून थोडी कैरी टाकणार आहे. बघा, अशा पद्धतीने पहा. आणि आता आपल्याला हे द्यायचे कुकरमध्ये ठेवून. मैत्रिणो, अजिबात पाण्याचा थेंबही यूज करायचा नाही आहे, की आपली रेसिपी ही वाफेव तयार झाली पाहिजे. अगदीच नकळत मीठही टाकून घ्या, जास्त काही टाकायचं नाही आहे, पाहू शकता. आता मी इथं कुकरचं झाकण लावते. आपल्याला घ्यायच्या त्याच्या 2-3 शिट्ट्या. 2च्या ऐवजी 4 शिट्ट्या घेतल्या तर अगदीच ते माहीम असं मस्त होतं. पहा, कुकर तर झालेला आहे मैत्रिणी. चला आता मी उघडून दाखवते तुम्हाला. हे बघा, एकही थेंब आपण त्याच्यात पाण्याचा न टाकता तरीही त्याच्यात पाणी झालंय मैत्रिणी. पाहू शकता, तुम्हाला दिसनच. हे बघा, पण खूप माहीम असं शिजलंय ते आणि खरंच खूप छान आहे. पहा, आता याचा रंग आता मी मिक्स केल्यावर कसा होतो तो. आपला गूळ असा खाली चिकटलाय, तो मिक्स करून घ्यायचा. बघा, पूर्ण असा काढून घ्यायचा आणि पूर्ण ते असं मॅच करीत चालायचं. असं नाही की एवढं केलंय म्हणजे झालं आपलं, त्याला अजूनही थोडी प्रोसेस आहे. बघा, इथं मी मस्तपैकी आता पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये टाकणार आहे भरपूर सारं गावरान तूप. पहा मैत्रिणो, तूप आपलं विरघळलं की लगेच आपल्याला हे टाकून द्यायचे मिश्रण. बघा, आणि अशी मस्त गावरान तुपाची ही फोडणी त्याला बसवायची बरं का. चवही खूप अप्रतिम लागते मैत्रिणी, पाहू शकता. कारण की याचं म्हणजे पातळपणा बी कमी होतो आणि त्याला तो गावरान तुपाची अशी छान अशी सुगंधी फोडणीसुद्धा बसते. पहा, हे बघा, रंग किती चेंज झाला आहे तुम्ही पाहू शकता. आधी कसा होता, आत्ता कसा होता. मग पहा, अगदीच मस्त असा आपला हा गुळांबा मस्त तयार झाला आहे. आता गावाकडे येते याला गुळांबाच म्हणतात. आवडला तर नक्कीच सांगा मैत्रिणी. चला.